तुम्ही माझ्या बाबाला आणि भीमाला वर्गात बसू दिला नाही. वर्गात किती जणांना माहिती आहे की बाबासाहेबांनी आपलं शिक्षण दरवाजाच्या बाहेर बसून घेतलंय, बाहेर. आणि बुद्धीवरती तुमचा पगडा होता म्हणताना त्याच बाबासाहेबांनी एका लेखणीतनं स्वतःच्या हाताने टायपिंग नाही बरं का आमचं संविधान हे हाताने लिहिलं गेलंय, हाताने. आणि ते एकाच माणसाने लिहिलंय. कोण जर म्हणत असेल ना की 7 जण होते समितीमध्ये, तर तिसऱ्या महिन्यात 6 जण निघून गेले. एकटेच बाबासाहेब नाही. त्या एकट्या बाबासाहेबांनी हाताने संविधान दिलं. त्या बाबासाहेबाला वर्गात बसू दिलं नव्हतं तुम्ही, त्या बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान दिलं. ते संविधान देत असताना स्त्री पुरुष हा भेदच मिटवून टाकला. आज या स्त्रिया मुक्तपणाने दिसत आहेत. भारताचा